धुळे जिल्ह्यातील 3 मतदारसंघांवर तुतारीचा दावा आहे. काय आहे ही बातमी याचा आढावा आपण या विश्लेषणातून घेत आहोत. नमस्कार, मी महेंद्रसिंग राजपूतने आपण पाहत आहात निर्भीड विचार न्यूज. धुळे जिल्ह्यातील विधानसभा निवडणूक आता जवळ आली असून लवकरच तिकीट वाटप होऊन उमेदवारी जाहीर होणार आहे. धुळे जिल्ह्यात साक्री, धुळे शहर, धुळे ग्रामीण, शिंदखेडा आणि शिरपूर असे 5 मतदारसंघ येतात. धुळे जिल्ह्यात या जिल्ह्यांमध्ये प्रमुख लढत ही महाविकास आघाडी विरुद्ध महायुती अशीच राहणार आहे. या मतदारसंघात आतापर्यंत काँग्रेस आणि भाजपा यांचे वर्चस्व राहिले आहे. मात्र मागच्या निवडणुकीत धुळे शहर आणि साक्रीमधून धक्कादायक निकाल देखील समोर आले होते. मात्र विधानसभा निवडणूक 2024च्या निवडणुकीत या जिल्ह्यातील 5 पैकी 3 जागांवर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाने दावा केल्याने येथे तुतारी वाजणार का याकडे साऱ्यांचे लक्ष लागून आहे. धुळे जिल्ह्यातील 3 तालुक्यातील मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसकडून जागांची मागणी करण्यात आल्याने जिल्ह्यातील राजकीय रंगत आता वाढली आहे. धुळे विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये जागा वाटपाबाबत खलबते सुरू आहेत. यात प्रमुख सर्व पक्षांनी उमेदवार निवडीसाठी मुलाखती, पसंती, मतदानासह विविध प्रक्रिया राबवण्यास वेग दिला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षातर्फे पुण्यात सर्वोच्च नेते शरद पवार यांच्या उपस्थितीत सोमवार दिनांक 7 ऑक्टोबर रोजी धुळे जिल्ह्यातील इच्छुकांच्या मुलाखती पार पडल्या. त्यावेळी त्यांनी जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेसला 3 जागा मिळाव्या, या जागा पक्षाने सोडू नयेत अशी आग्रही भूमिका उमेदवारांनी पवार साहेबांसमोर मांडली. पुणे येथे नेते शरद पवार, खासदार सुप्रिया सुळे, आमदार रोहित पवार व अन्य पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत मुलाखती संपन्न झाल्या. त्यात धुळे शहर, शिंदखेडा आणि शिरपूर मतदारसंघाची जागा इच्छुकांनी मागितली आहे. धुळे शहरासाठी माजी महापौर कल्पना महाले, नगराध्यक्ष रणजित भोसले, माजी नगरसेवक संजय पाटील, उद्योजक सचिन दहिते इच्छुक आहेत. तर शिंदखेडा मतदारसंघासाठी जिल्हा परिषदेचे माजी सदस्य कामराज निकम, प्रदेश सरचिटणीस संदीप बेडसे हे इच्छुक आहेत. तर शिरपूर मतदारसंघासाठी डॉक्टर जितेंद्र ठाकूर, शीतल ठाकूर आणि दत्तू पाडवी यांनी मुलाखत दिली आहे. या उमेदवारांच्या मुलाखती दरम्यान आपण निवडणूक कशी जिंकणार ते सांगा असा थेट प्रश्न विचारत शरद पवार यांनी इच्छुकांची क्षमता तपासली आहे. यामुळे या मतदारसंघात आता राष्ट्रवादी काँग्रेसकडून कोणाच्या नावावर शिक्कामोर्तब होतो याकडे जनतेचे लक्ष लागून आहे आणि या 3 पैकी किती जागा राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाकडे जातात याकडे सुद्धा राजकीय वर्तुळाचे लक्ष लागून आहे. धुळे जिल्ह्यातील 5 पैकी 2 मतदारसंघ धुळे शहर आणि साक्री यावर शिंदे गटाने दावा केला आहे. शिरपूर आणि शिंदखेडा येथे भाजपचा बोलबाला आहे. धुळे ग्रामीण मध्ये काँग्रेसचा दावा प्रबळ आहे. धुळे शहरात महायुतीतील घटक पक्ष भाजपऐवजी महायुतीने धुळे शहर मतदारसंघाची जागा शिवसेना शिंदे गटाला दिल्याने आता राजकीय रंगत वाढली आहे. महाविकास आघाडीत याच मतदारसंघाच्या जागेवर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातर्फे माजी आमदार अनिल गोटे उमेदवार असतील असे संकेत खासदार संजय राऊत यांनी धुळे दौऱ्याच्या वेळी दिले आहेत. मात्र धुळे शहर मतदारसंघात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची परिस्थिती भक्कम असून पक्षाने देखील येथे मोठी तयारी केली आहे. त्यामुळे आता आयात उमेदवार नको अशी देखील मागणी त्यांनी केली आहे. धुळे मतदारसंघातून निवडणूक लढण्यासाठी माजी आमदार शरद पाटील, डॉक्टर सुशील महाजन, माजी नगराध्यक्ष महेश मिस्त्री, जिल्हाध्यक्ष अतुल सोनवणे, युवा सेनेचे पंकज गोरे, माजी महापौर भगवन करंकाळ अशी भली मोठी इच्छुकांची यादी आहे. शिवाय समाजवादी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अखिलेश यादव, प्रदेशाध्यक्ष अबू आझमी यांच्या पक्षाचे येथील पदाधिकारी इर्शाद जहागीरदार महाविकास आघाडीतर्फे उमेदवारी करतील असे देखील त्यांनी जाहीर केले होते. याशिवाय काँग्रेसकडून येथे युवराज करंकाळ आणि माजी नगरसेवक साबीर शेख हे इच्छुक असल्याचे बोलले जात आहे. एकूणच अशा सर्व रंगतदार चर्चांसह घडामोडी सुरू असताना राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षात इच्छुकांनी जिल्ह्यातील 3 मतदारसंघातील जागा मागितल्याने राजकीय चर्चांना उधाण आले आहे. मात्र पक्षीय बलाबल पाहता धुळे जिल्ह्यात ठाकरे गटाला कुठेही स्थान मिळत नाही अशी परिस्थिती देखील दिसत आहे. त्यामुळे महाविकास आघाडीतील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि काँग्रेस यापुढे जागा वाटपाचा पेच असेल असे चित्र निर्माण होत आहे. धुळे ग्रामीण साक्री मतदारसंघात काँग्रेसला जागा दिली जाणार आहे. शिंदखेडा मतदारसंघाची जागा काँग्रेसने प्रतिष्ठेची केली आहे. तसेच या जागेवर राष्ट्रवादी काँग्रेस सुद्धा आग्रही आहे. धुळे शहर मतदारसंघाची जागा आपल्या राष्ट्रवादीला घ्यावी आणि शिंदखेडा मतदारसंघाची जागा काँग्रेसला द्यावी असा बहुचर्चित सूर या पक्षांमधनं उमटत आहे. तसे जर झाले तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना जिल्ह्यात जागा मिळणार नाही का? धुळ्याऐवजी अन्य जिल्ह्यात पक्षांकडून जागा मागितली जाईल का? असे अनेक प्रश्न सध्या कार्यकर्त्यांच्या मनात येत आहेत.
धुळे शहर मतदारसंघाची जागा ही राष्ट्रवादी काँग्रेसची आहे। या मतदारसंघातील निवडणूक शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना अद्याप निवडणुकीत यश मिळालेले नाही। धुळे शहराची जागा सोडू नये असा आग्रह इच्छुकांनी शरद पवार यांच्याकडे धरला आहे। शिंदखेडा शिरपूर मतदारसंघातील इच्छुकांनीही या मतदारसंघातील जागा पक्षाने सोडून घ्यावी अशी मागणी केली आहे। यामुळे जिल्ह्यातील जागा वाटप करताना महाविकास आघाडीतील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि काँग्रेस यांच्या पुढे आणि राष्ट्रवादी काँग्रेस समोर जागा वाटपाच्या पेच असेल असे चित्र निर्माण झाले आहे। त्यामुळे धुळे जिल्ह्यातील या 3 मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसने दावा केल्यास येथे तुतारी वाजण्याची शक्यता असून धुळे शहरात महाविकास आघाडीकडून राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाला संधी मिळाल्यास त्यांना शिंदे गटाचे आव्हान असेल। शिंदखेडा मतदारसंघात भाजपचे विद्यमान आमदार जयकुमार रावल यांचे त्यांना आव्हान असेल, तर शिरपूर मतदारसंघात विद्यमान आमदार काशीराम पवार हेच पुन्हा आमदारकीला लढवतील असा अंदाज असल्याने भाजप विरोधात एक सक्षम उमेदवार म्हणून डॉक्टर जितेंद्र ठाकूर यांना उमेदवारी मिळाल्यास शिरपूर तालुक्यात भाजप विरुद्ध तुतारी असा संघर्ष रंगण्याची शक्यता वर्तवली जात आहे। राज्यात आचारसंहिता लागण्याची तयारी सुरू असून लवकरच निवडणुका घोषित होणार आहेत। धुळे जिल्ह्यातील 5 मतदारसंघात महायुतीकडून शिंदे गटाने धुळे शहर आणि साक्री या तालुक्यांवर दावा केला असून महाविकास आघाडीकडून राष्ट्रवादी काँग्रेसकडून देखील धुळे शहर, शिंदखेडा आणि शिरपूर या जागांवर दावा करण्यात आला आहे। लवकरच याबाबतचे जागा वाटप पूर्ण करण्यात येईल, त्यावेळेस या जिल्ह्यांची राजकीय परिस्थिती समोर येईल। मात्र 5 पैकी 3 तालुक्यावर राष्ट्रवादी काँग्रेसने दावा केल्याने धुळे जिल्ह्यात तुतारीचा बोलबाला असेल का, याबाबत आता चर्चा सुरू आहे। या सर्व राजकीय विश्लेषणाबद्दल आपणास काय वाटते हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा। आपणास आमची बातमी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद।